पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली, एसपी साहेबची बदली झाली, ह्या 2-4 दिवसामध्ये कडक कारवाई होती, हे पण प्रामाणिकपणे आम्ही सांगतो. काही अटक झाले, 2 नंबरचे धंदे बंद झाले, पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो की या वाल्मिक कराडला त्याला फक्त त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही आवड साहेब. दुसरी गोष्ट, त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतंय त्या खंडीमुळे 302 मध्ये 19 दिवस झाले, अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही. आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं 302 मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे, त्याचा तपास होत नाही. बाकीच्या गोष्टी आहेत. आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना आणि दादा, तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना ह्या वाल्मिक अण्णाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे. माझी प्रमुखपणे मागणी आहे की एक, मला बोलून द्या व्यवस्थित, एक तर या केस मध्ये 302 मध्ये कट कारस्थान मध्ये त्याचं नाव आलं पाहिजे, वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे, ही फास्ट ट्रॅक वर चालतात म्हणून सरकारने जाहीर केलंय, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे. हीच आमची कळकळीची विनंती आहे साहेब. आमचं काही राजकारण नाही. आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडीमुळे तिथं हे सरपंच गेला होता, पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय. पण आम्ही राजकारणात त्यांच्या घरी जर गेलो साहेब, अजून सुद्धा पत्र्याचे घर आहेत आणि पावसाळ्यात अजून सुद्धा गळत आहे ते घर. म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आहे, आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं नाही. जोपर्यंत ह्यांना न्याय ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही, कायमस्वरूपी धसांना, प्रकाश दादा तुम्ही सत्तेमध्ये, तुम्ही सगळेजण हे वाढून देऊ नका हा प्रकार. आमची कळकळीची विनंती आहे. आणि आवर्जून सांगेल की गुन्हा ज्या दिवशी एखादा खोटे गुन्हे आमच्यावरती लवकर दाखल होते, ती म्हणजे चॉकलेट 4 लाखाचं हे बा, अंगर कुटुंबियावरती एका महिन्यात 2, 307 आणि 1 अॅट्रॉसिटी. आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला सांगतो 12 तास उशीर लागला, पण आमचे वाघ मनोज दादा तिथं रस्त्यावर बसल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल तिथं करावा लागला. आणि अशाच आम्ही जरी सगळ्या वेगळ्या विचाराचे, भूमिकेच्या, सगळ्या वेगळ्या पक्षात जरी असलो, पण ह्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र येऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा तुळुंगे. हॅलो.